एक ऍक्टर म्हणून जेव्हा मी क्रिएटिव्हली या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला असं वाटतं की एखादा असा ऍक्टर किंवा एखाद्या अशी ऍक्ट्रेस जी तिच्या कामाला किंवा त्याच्या कामाला चोख आहे, जिला उत्तम अभिनेत्री आणि अभिनेता आहेत आणि त्यांनी स्वतःला प्रूव्हही केलेलं आहे, अशा वेळी जर फक्त त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स नसेल किंवा जर ते सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह नसतील तर फक्त फॉलोअर्स कमी आहेत या एकमेव सबबीवर त्यांना नाकारलं जाऊ नये. याचे दोन मुद्दे आहेत. तुमची जर मैत्री नवीन असेल तर नॅरेशन झोन मध्ये गप्पा होतात की अरे आम्ही असे असे, हा माझा जर्नी, हा तुझा जर्नी, या झोन मध्ये गप्पा होतात. तुमची जर मैत्री जुनी असेल तर समोरच्यानी सगळं पाहिलेलं असतं. सो कशा स्टेजेस बदलत जातात, विचारसरणी कशी बदलत जाते, लाईफ इज ऑलवेज चेंजिंग. बरेच वेळा असं होतं की एका सीनसाठी आलेला आर्टिस्ट असतो, त्याच्याबरोबर टेलिव्हिजन सेटअप मध्ये मेन आर्टिस्ट फारसे इंटरॅक्ट करत नाही. बरोबर. ते तिकडे नाही झालं माझ्यासोबत. म्हणजे शर्मन सर, माधवन सर किंवा आमिर सरांबरोबर ऍक्च्युली सीन नव्हता, त्यामुळे ज्या दिवशी माझं शूट झालं त्या दिवशी आमिर सर नव्हते सेटवर. पण माझं ज्या दिवशी पॅकअप झालं आणि मी मुंबईला यायला परत निघालो त्या दिवशी आमिर सर हॉटेलवर आले होते. सो त्यांनी मला विचारलं की अरे आपण त्या सीन मध्ये एकत्र आहोत, कारण एक सीन असा असणार होता स्क्रिप्टिंग लेवलला की जो आमिर सरांसोबत मी करणार होतो आणि जो कॅन्सल झाला नंतर. तर आमिर सरांनी मला विचारलं की अरे नाही, तुझा आणि माझा एक सीन आहे, त्या सीन मध्ये आपण एकत्र काम करणार आहोत, सो तुझं पॅकअप कसं असू शकतो. प्रकाशमध्ये मी यायचो, त्यामुळे या सगळ्या मामा लोकांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. अगदी देधमाल पासन, मनोदान वारसे पासन, थ्री इडियट्स पासन त्यांनी माझं काम बघितलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना मी नुसताच परिचयाचा नाहीये, त्यांचं घरातला आहे. म्हणजे अजूनही जेव्हा मी दादरला येतो, आता मी दादरला राहत नाही, पण जेव्हा अजूनही मी दादरला येतो आणि बरेच वेळा असं होतं की मी एकटाच आहे, मग प्रकाश हॉटेलमध्येच जेवायला येतो. सो त्यांचं असं म्हणजे त्यांना आता माहिती झालंय, मला बघितलं की पुरी सुकी भाजी, चटणी का साबुदाणा. एक मिनिट, तुला कळलेलं नाहीये, तू काय केलंस बघा. बुडबुन म्हणजे बुडबुन असतो, ठीक आहे. हिने काय केलं, हिने अशी चटणी घेतली, याला बुडवणं म्हणत नाही, त्याला चटणी दाखवणं असं म्हणतात. याला बुडवणं म्हणतात. आणि चटणी छान आहे आणि ज्या प्रकारे एक्स्ट्रा वाटी चटणीची घेतली आहे, ते का घेतली मला ते कळालं. सो असंच रॅन्डमली स्पॉट दादा हाक मारत होतो आणि स्पॉट दादांचं लक्ष नव्हतं. सो रागाच्या वर स्पॉट अशी म्हणून जोरात हाक मारली, तर महेशजी असं फक्त बोलतो, मोठा आहे ना तुझ्यापेक्षा, दादा म्हणायचं आणि वाट बघायची. सो ही गोष्ट आयुष्यात कधी विसरणार नाही. तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले आर्टिस्टच्या फेवरेट स्पॉट वरती आणि आता अगदी मी जवळ आहे दादर चौपाटी प्लस चैत्यभूमी, शिवाजी पार्क अशा ठिकाणी. आता आपण एका आर्टिस्टच्या फेवरेट स्पॉटवर आलो आहोत, तो म्हणजे दुष्यंत वाघ. तुम्हीच बघा, तो आता त्याची एंट्री झालेली आहे. बरोबर, अगदी सोसाट्याचा वारा, पाऊस आणि आमच्या गप्पा अशा रंगल्या आहेत आणि आम्हाला लिटरली भिजायला झालंय. मी बरा आहे आणि इथे प्रचंड वारा आहे. काय म्हणतेस? आपण कारमध्ये जाऊन बसू. आपण कारमध्ये जाऊया. करेक्ट आहे, मला हे पटलेलेच आहे. जा जा जा, पळ 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 पळ. तर फायनली आम्ही आलो आहोत दुष्यंतच्या फेवरेट स्पॉट वरती. त्याची कॉलेज डेज काय आठवण सुरू झाली. करेक्ट. भेटल्यापासून हे करायचो आम्ही, तिथे ते करायचो, असं त्याचे सुरू झालंय. त्याची फेवरेट चहा, त्याबद्दल तू सांगितलं. हो, चैत्यभूमीला आहोत आपण आणि चैत्यभूमीला हा खूप जुना अड्डा, नाका असे जे टिपिकल शब्द आहे, तो दादरकरांचा एक फेमस फेवरेट स्पॉट, महासागर टी स्टॉल. सो आम्ही जेव्हा कॉलेजमधनं किंवा क्लासेसमधनं लेक्चर्स बंक करायचो तेव्हा आम्ही सकाळ सकाळ इकडे चहा प्यायला यायचो आणि त्या समोरच्या कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. आपण जाऊया तिकडे आता. आणि द बेस्ट पार्ट वॉज की हे कोणाच्याच घरी माहिती नसायचं की आम्ही लेक्चर्स बंक करतोय किंवा आम्ही कॉलेजला न जाता आम्ही या कट्ट्यावर बसून समोरनं चहा मागून इथं चहा पीत बसलोय. आणि साधारणपणे टवाळ मुलांचा जो ग्रुप असतो तसा आमचा एक ग्रुप होता. फक्त टवाळखोर मुलं दुसरी होती, मी नसायचो. टवाळ नसायचा, हा त्यांचा लीडर असायचा.
त्याला पटलंय ते. जे काही पटलंय तुला. हा म्हणजे त्या एज ग्रुपमध्ये त्या वेळेला कॉलेजमध्ये असताना आपापल्या परीने टवाळ प्रत्येक माणूसच असतो. सो हा तेवढा टवाळ होतो मी. है तो है. सो तुझी फेवरेट जागा हे मला कळलंच आहे. पण इथे तुझी खासियत आहे की नारळी बागेची. ती काहीतरी स्पेशल आहे आणि ती खरंच स्पेशल आहे तुझ्यासाठी, ती सांग. येस, नारळी बाग ही खूप वर्षानुवर्ष फेमस कपल्ससाठीच आहे. आणि रुचा बरोबर, रुचा म्हणजे माझी बायको, ते लग्नाआधी आम्ही 4.5 वर्ष अफेअरमध्ये होतो. तेव्हा बरेच वेळा असं व्हायचं की अरे शिवाजी बागला भेटूया. आणि शिवाजी बागला माझ्या बाबतीत असं व्हायचं की लहानाचा मोठा इथे झालोय. माझ्या वडिलांचा जन्म दादरच्या घरातला आहे. सो त्यांना ओळखणारी, मला ओळखणारी खूप माणसं शिवाजी बागेत सतत असायची. मग आमचं असं व्हायचं की अरे गप्पाच मारता येत नाहीत, कारण प्रत्येक 2 पावलाला तुला कोणीतरी भेटतं. बरं सिरियल चालू असते तेव्हा जनरली लोक ओळखतात, त्यामुळे मग कोणीतरी अप्रोच होतं की अरे तुमची सिरियल बघतो. सो गप्पा व्हायच्या नाही. सो मी आणि रुचा जेव्हा अफेअरमध्ये होतो तेव्हा बाकीच्या कपल्सनुसार आम्ही पण इथे येऊन बसायचो. आणि मग इथे जनरली सगळी कपल्सच असायची, त्यामुळे आम्हाला कोणी फार त्रास द्यायला यायचं नाही किंवा डिस्टर्ब करायला यायचं नाही. आणि मग इथे छान गप्पा व्हायच्या, वाराही चांगला असायचा, वातावरणही मस्त असायचं. सो ती एक कोझी नॉस्टॅल्जिक मेमरी आहे त्यासाठी. आपण नक्की नंतर तुझ्यासोबत पण येऊया इथे. येस, शिवाजी पार्क म्हटलं की कम्फर्ट झोन येतोच. Absolutely. प्रत्येकासाठी कम्फर्ट झोन असतो, प्रत्येकाची घरं जवळ जवळ असतात, दादरकरांसाठी स्पेशल. आणि एक असा ना कट्टा, इथे दिवसभर बसून गप्पा मारायच्या. तर तुमचं रोज भेटणं व्हायचंच, फ्रेंड सर्कल म्हण, तुझं कपल सेशन जे व्हायचं त्यासाठी पण एक आठवण असते की अरे आमची जी मजा असायची ती कुठेच नाही आणि ती मिसिंग नाही. ती काय असायची? माझ्या मते तेच होतं की कॉलेज बंक आपण प्रत्येकानेच केलेलं आहे. कॉलेजमध्ये असताना शाळा जनरली आपण बंक करत नाही. मी तरी नाही करायचो. माझ्या तेथली बाकीची मुलं होती ती करायची, पण मी आयदर शूटिंग करायचं, त्यामुळे बाकीच्या वेळेला मी शाळेचे वर्ग वगैरे अटेंड करायचो आणि तेवढा मी प्रामाणिक होतो अभ्यासाच्या बाबतीत. पण कॉलेजमध्ये असताना मला असं वाटतं की सगळ्यांनीच आपण जे बंकिंग, मास बंकिंग करून आम्ही जे इथे यायचो. पण कॉलेजचा माझा ग्रुप वेगळा होता आणि माझा हा कट्टा ग्रुप वेगळा होता आणि माझे जे शाळेतले मित्र आहेत तो ग्रुप वेगळा आहे. सो इथला जो ग्रुप आहे ना, साधारणतः एक तो जो ग्रुप असतो ना की फार अभ्यासात हुशार 90-95% असणारं कोणीच नव्हतं या ग्रुपमध्ये, मीही नव्हतो. आणि मग ते असं असतं ना की त्यांच्याकडे बघून साधारणतः येणाऱ्या जाणाऱ्या काकू मावशा हेच म्हणायचे की कशीही पोर आहेत आणि काय होणार यांचं आयुष्यात पुढे. पण त्यावेळेला केलेली मस्ती, म्हणजे कीर्ती कॉलेजचा वडापाव खायला जाणं असेल, किंवा दादर शिवाजी पार्क मधला भजीपाव खायला जाणं असेल, किंवा दादर टेकडीला ज्यूस सेंटर आहे तिथं संध्याकाळी ज्यूस प्यायला जाणं असेल, कारण तेव्हा बाईक्स असायच्या सगळ्यांकडे. सो बाईकवर पटकन आम्ही जायचो. सो हे टिपिकल साधारणतः मिडल क्लास मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी असं आमच्या ग्रुपकडे बघितलं की असे टवाळखोर आहेत, चहा पितात, सिगरेटी पितात. कारण आमच्या ग्रुपमध्ये सिगरेट पिणारी माणसं होती, अजूनही आहेत. सो तो एक जो फील येतो आपल्याला की कसा टवाळखोर ग्रुप आहे यांचा, यांना काही कळायचं नाही, यांचं काही करिअर नाहीये. पण आज मला सांगायला खूप छान वाटतं की एव्हरीबडी इज वेल प्लेस्ड, एव्हरीबडी इज डुईंग सुपर. आपापल्या आयुष्यात प्रत्येकाने खूप छान प्रगती केली आहे म्हणूया, किंवा खूप छान ठिकाणी प्लेस आहे, खूप चांगल्या नोकऱ्या आहेत. आणि असं कोणीच नाहीये की ज्यांच्या आई वडिलांना असं वाटेल की अरे आपला मुलगा वाया गेला. सो तो जर्नी जो आहे ना, एखादी स्पेसिफिक मेमरी तू मला विचारलीस, मेमरीच्या ऐवजी मला असं वाटतं आजही जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा हे आठवतच की अरे कसे चहा प्यायचो आणि कसे लेक्चर बंक करून इथे यायचो आणि कसे वेळ जायचा कळायचं नाही. आजही तेच होतं. आता फरक एवढाच आहे की तेव्हा आम्ही हा विचार करायचो की अरे मोठं झाल्यावर ना आपण असं करू तसं करू तसं करू. आणि आता त्या स्टेजला आलेलो आहोत की अरे आपण मोठे झालेलो आहोत, एक पर्टिक्युलर गोष्ट अचीव्ह केलेली आहे आणि आत्ता ज्या गप्पा होतात. सो तो अख्खा जर्नी, तो अख्खा प्रवास आम्ही एकमेकांचा अनुभवलेला आहे. आणि सुरुवात चहावरनं झाली आहे. सो या विषयाचा शेवट पण आपण चहावरच करूया. हा महासागरचा स्पेशल चहा आहे, शेरे वाघाड असं नाव आहे याचं. सो तो आपण तुला पण देणार. तर आम्ही जुगाड करून जे काही आता केलेलं आहे छान फ्रेमिंग, त्यासोबत आमच्यासोबत पाऊस होता आणि आम्ही छान जमवलंय कार मध्ये शूट करायचं. फायनली दुष्यंत सोबत गप्पा मारायला मिळणार आहे. सो दुष्यंत लीड घे.
हा सो आता लीड आवडेल मला घ्यायला, फक्त एक 2-3 प्रोड्युसर्सशी बोलूया आपण. 2-3 कन्सेप्ट रायटर्सशी बोलूया आणि मग प्रोड्युसर्सना हे पण विचारूया की आजकालची कमर्शियल व्हॅल्यू खूप तर त्यांना मी चालेल का, पण त्यांना एखादा खूप फॉलोअर्स असलेला असा कोणीतरी हवाय, कारण मला फॉलोअर्स खूप कमी आहेत ना, त्यामुळे मग नाही घेत का प्रोड्युसर. सर सर जी तुम्ही चपराक मारलेली आहे मला नाही चपराक नाहीये, म्हणजे विषय निघालाच आहे. पण माझं असं अजिबातच काही म्हणणं नाहीये की प्रोड्युसर्सनी किंवा चॅनल्सनी फॉलोअर्सना घेऊ नये. इनफॅक्ट त्याचा कमर्शियल एलिमेंट किंवा कमर्शियल आस्पेक्ट मी समजूच शकतो की अशा जर कोणाला, मी जर प्रोड्युसर असेल आणि मी जर अशा कोणाला कास्ट केलं की ज्याचे फॉलोअर्स खूप चांगले आहेत किंवा सोशल अवावा मस्त फंबल, तर सोशल मीडिया प्रेझेन्स खूप चांगला आहे एखाद्या व्यक्तीचा, तर त्यांनी माझ्या प्रोजेक्टची एक जरी पोस्ट टाकली तरी माझं प्रोजेक्ट 5 मिलियन लोकांपर्यंत पोहोचतं. फॉर एक्झाम्पल जर त्या माणसाचे त्या मिलियन्सचे फॉलोअर्स आहेत. सो याचा कमर्शियल अँगल मी समजूच शकतो आणि त्या अनुषंगाने मी ही गोष्ट समजू शकतो की सर तुमचे फॉलोअर्स किती आहेत, हा जो प्रश्न ऍक्टर्सना विचारला जातो. पण याचा कमर्शियल अँगल्स लक्षात घेऊन मी हा विचार करतो की ओके, चिडचिड करण्याचं काही पॉईंट नाहीये, पण याचा क्रिएटिव्ह अँगल जेव्हा मी लक्षात घेतो किंवा एक ऍक्टर म्हणून जेव्हा मी क्रिएटिव्हली या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला असं वाटतं की एखादा असा ऍक्टर किंवा एखाद्या अशी ऍक्ट्रेस जी तिच्या कामाला किंवा त्याच्या कामाला चोख आहे, जिला उत्तम अभिनेत्री आणि अभिनेता आहेत आणि त्यांनी स्वतःला प्रूव्हही केलेलं आहे, अशा वेळी जर फक्त त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स नसेल किंवा जर ते सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह नसतील, तर फक्त फॉलोअर्स कमी आहेत या एकमेव सबबीवर त्यांना नाकारलं जाऊ नये किंवा त्यांना डावललं जाऊ नये. त्यांचाही तितक्याच ओपन माइंडेड ऍटिट्यूडनी विचार व्हायला हवा प्रोडक्शन हाऊस कडनं किंवा क्रिएटिव्ह टीम कडनं, की भलेही या माणसाचे फॉलोअर्स नसतील किंवा या स्त्रीचे फॉलोअर्स नसतील, पण जे काम ह्याला दिलं जाईल किंवा जे काम याला दिलं जाईल ते चोखपणे केलं जाईल आणि एक उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्याला मिळेल आपल्या प्रोजेक्टसाठी, ज्यांनी प्रोजेक्टला फायदाच होणार आहे. बरोबर. सो हाही विचार करणं गरजेचं आहे, या मताचा मी आहे. छान सिरियस हो, कारण अगं खूप कसं होतं माहिती आहे ना की एक आपण काहीतरी बोलून जातो आणि मग ते जर एक्सप्लेन केलं नाही तर मग तो मुद्दा उचलला जातो की हे का बोलला, आणि ते स्वाभाविकही आहे की एकच वाक्य जर आपण दाखवलं तर अरे असं म्हणालंय का, मग बघूया असं म्हणून इंटरव्ह्यू बघितला जातो. सो ते स्वाभाविक पण आहे, पण माझ्या मते स्वतःची बाजू मांडणं खूप गरजेचं आहे कोणाहीसाठी, आणि खास करून आमच्यासाठी जिथे आम्हाला एक 4 लोक जास्ती ओळखतात. मला असं वाटतं की ती बाजू मांडणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे तू तुझी बाजू मांडलेली आहे. येस. मस्करी मध्ये निघालेला. ऍक्च्युली ते चांगलंच झालं. कधी कधी मस्करीमध्ये खूप काही गोष्टी न कळत बोलल्या जातात आणि मग ते एक्सप्लेन करणं पण गरजेचं असेल. तू ते केलंयस. आपण जसं मगाशी म्हणालो होतो की हा तुझा फेवरेट स्पॉट आहे आणि या स्पॉट बद्दल तुझं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि ते नारळी बाग प्लस शिवाजी पार्क यांचं कॉम्बिनेशन आणि हा स्पॉट चहा स्पेशल. सो या चहाचं नाव पण वेगळं आहे, ते तू सांग. पण मला हे विचारायचंय की ह्या स्पॉटला इंट्रोड्यूस कोणी केलं? ओके, या स्पॉटला माझ्या एका मित्राने मला इंट्रोड्यूस केलं होतं, कारण साधारणतः चैत्यभूमी असल्यामुळे फारसं फॅमिलीज इकडे यायच्या नाही. जोपर्यंत संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर लहान मुलांना नारळीच्या बागेत खेळायला येण्याची जी वेळ असते ती साधारण 5 वाजेनंतर असते. सो सकाळच्या वेळात इकडे फार लोक यायची नाही आणि मग आम्ही अशा गोष्टी करू शकायचो ज्या जनरली आम्ही सांगत नाही लोकांना आम्ही करतो. सगळे मित्र सो चहा सुट्टावर गप्पा छान व्हायच्या. त्यामुळे असा आम्हाला स्पॉट हवा असायचा की जिथे आपल्याला सिगरेट पिताना कोणी बघणार नाही. पण तू हे शाळा संपल्यानंतर केलेलं आहे? हो, कॉलेज नंतरच सांगतोय मी. तेव्हाच यायला लागलो. शाळेत असताना मी यायचोच नाही किंवा कॉलेजला पण, ज्युनियर कॉलेजला असताना नाही. सिनियर कॉलेजला गेल्यानंतर माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं की अरे इथं कोणी येत नाही, इथे जाऊ शकतो आपण. आणि मग इथं आल्यावर त्यांनी मला सांगितलं की महासागरचा जो स्पेशल चहा असतो
त्याचं नाव आहे शेर ए वाघाड. सो तो म्हणजे नॉर्मली हे चहावाले जे असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकच चहा परत परत उकळला जातो आणि उकाळा असतो. पण शेरे जेव्हा आपण त्याला सांगतो तेव्हा तो स्पेशली बनवला जातो, आपल्या समोर बनवला जातो. त्याच्यात छान थोडी मलाई वगैरे टाकली जाते, त्यामुळे त्याची एक वेगळी स्पेशल चव असते. सो मी तुम्हा सगळ्यांना जरूर सांगेन की जर तुम्ही दादर शिवाजी पार्कला चैत्यभूमीला कधी आलात तर महासागरचा शेरे वाघाड नक्की ट्राय करा आणि मला सांगा सोशल मीडियावर की तुम्हाला कसा वाटला, आवडला का नाही आवडला. सो असं एका माझ्या मित्रांनी मला ह्या स्पॉटचं इंट्रोडक्शन सजेशन करून दिलं होतं आणि मग तिथे यायला लागल्यावर गप्पा रमतातच. त्यामुळे आणि तो स्वतःचा एक वेळ असतो, मित्रांसोबत घालवलेला वेळ हा कायम तुमचा जिव्हाळ्याचा विषय असतो, जो लाईफ लॉंग तुमच्या मनाचा हळवा कोपरा असतो. सो मग त्या जागेशी तुम्ही जोडले जा. सो त्या हिशोबाने ही जागा स्पेशल. तू म्हणालास की मित्र हा विषय जिव्हाळ्याचा असतो आणि एक होतं की कॉलेज संपतं, की करिअरची सुरुवात होते आणि वेळ नाही मिळत फारसा की आपल्या फ्रेंड्ससोबत टाइम स्पेंड करायला तेवढं नाही मिळत जितकं आपण बरोबर. आधी करायचो. बरोबर. सो आता असं होतं की अरे यार कधी काही एक वेळ मिळतो तो छान एक होतं ना, 1 तास कमी पुरतो, मग 4-5 तास गप्पा मारायच्या, मग ते एक वर्षभराचं किंवा महिन्याभराचं सारव किंवा एक काय म्हणतो एक प्रॉपर प्रस्तावना म्हणू शकतच नाही, एक सवयच असते. मला हे बोलायचं, तुला हे बोलायचं, त्याला हे बोलायचं, ताड विषय निघतात. हो. ते आता निघतात का? हो, खूप वेळा. आणि असंच होतं कारण ग्रुप्स वेगवेगळे आहेत, माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जसं मी आता दादर शिवाजी पार्क मध्ये राहत नाही किंवा जाऊन येऊन असतो, तसं बाकीच्या लोकांचंही झालेलं आहे. काही लोक भारतातच नाही आहेत. हो. सो जेव्हा ते सुट्ट्यांमध्ये येतात भारतात तेव्हा भेटणं होतं आणि ती मीटिंग फार छोट्या वेळेसाठीच असते. कारण भारताबाहेरची लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांना 15-20 दिवसांची सुट्टी मिळते आणि त्याच्यात त्यांना सगळ्यांना भेटायचं असतं आणि वेळ कमी असतो. त्यामुळे त्या मीटिंग्स अशाच असतात की भाई काय चालू आहे, मग याचं काय झालं, मग गेल्या वेळेला तू हे सांगितलं होतंस, मग त्याचं काय झालं पुढे, मग आता सध्या काय चालू आहे, मग पुढचे प्लॅन्स काय. सो भूतकाळापासून वर्तमानापासून भविष्यापर्यंत सगळं तुम्हाला बोलायचं असतं आणि असतो वेळ खूप कमी. सो आजकाल तसंच होतं, पण मला वाटतं दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. तुझ्या फ्रेंड्सची नावं काय आहेत? माझे ग्रुप्स वेगवेगळे आहेत. या सो ग्रुपचं इथला माझ्या फ्रेंड्स मध्ये कन्हैया मर्चंट म्हणून एक माझा मित्र आहे जो खूप जवळचा आहे. अमित वैद्य म्हणून माझा एक मित्र आहे जो अजूनही इथे शिवाजी पार्कला राहतो. धवल म्हणून माझा एक मित्र होता. सुदर्शन म्हणून माझा एक मित्र आहे जो ऍक्टरच आहे, सुदर्शन पाटील. सो सुदर्शन माझ्या ग्रुपमध्ये होता. आम्ही दोघं एका कॉलेजमध्ये एका क्लासला पण होतो, DMA क्लासेसला आम्ही एकत्र जायचो. आणि सुदर्शन आता खूप छान छान वेब सिरीज आणि ऍड्स वगैरे खूप करतो. सो तो एक माझा मित्र आहे. सो तो हा या नाक्यावरचा ग्रुप होता. माझे जे शिवाजी पार्कचा जो ग्रुप आहे तो शाळेचाच ग्रुप होता माझा. सो ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. सोहम त्रासी, कौशिक कल्याणकर, आतिश शहा, हे माझे बालमोहन विद्या मंदिर, आमची शाळा एकच, ते एक मित्र आहेत आमचे. सो असे हे 2 ग्रुप्स वेगळे आहेत. पण अजूनही म्हणजे जेव्हा भेटतो तेव्हा तू म्हणालीस तसं की वेळ कमी असतो पण बोलायचं सगळंच असतं. तेव्हा बरेच वेळा असं होतं की जे भारतात राहणारे मित्र आहेत त्यांच्या गप्पा अशा होतात की सध्या काय चालू आहे, मग तुझ्या करिअरमध्ये काय, माझ्या करिअरमध्ये काय, मग फॅमिलीचे थोडे पर्सनल गोष्टी शेअर केल्या जातात. काही कुठे कोणी अडत असेल तर मला कळत नाहीये या सिच्युएशन म्हणून. सो थोडेसे टॉपिक्स बदललेले आहेत पण जिव्हाळा तोच असतो. टॉपिक्स म्हणालास तर मला असं वाटतं की आपले जेवढे स्टेजेस येतात ना, लाईक कॉलेज वेगळं, कॉलेज रिलेशनशिप, गॉसिप्स, Correct. फ्रेंड डिच करतात की Correct. ते सगळं गॉसिप्स असतं. थोडं पुढे गेलं जॉब, करिअर, फॅमिली, Correct. पुढे आलं रिलेशनशिप, लग्न, ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या चर्चा होतात आणि ते एक फॅसिनेटिंग वाटतं की अरे आपण किती मोठे होत जातोय आणि आपला एक स्टेज बदलतच जातोय आणि असं वाटतं यार नॉस्टॅल्जिक, मला परत तसंच जगायचंय. हो, याच्यातही 2 मुद्दे आहेत. तुमची जर मैत्री नवीन असेल तर नॅरेशन झोन मध्ये गप्पा होतात की अरे आम्ही असे हा माझा जर्नी, हा तुझा जर्नी, या झोन मध्ये गप्पा होतात. तुमची जर मैत्री जुनी असेल तर समोरच्यानी सगळं पाहिलेलं असतं. सो कशा स्टेजेस बदलत जातात, विचारसरणी कशी बदलत जाते. लाईफ इज ऑलवेज चेंजिंग, लाईफ इव्हॉल्विंग आहेच. सो ते बदलतच आहे, पण परिस्थिती वशात किंवा जसा वेळ बदलतो, जसं आपण मोठे होतो,
सो हा जर्नी एक्सपिरियन्स करणं, तो ते गप्पांचे दोन कंगोरे आहेत असं मला वाटतं. जुन्या मित्रांबरोबर तो तो फील खूप वेगळा आहे, आणि नवीन मित्रांबरोबर माझ्या मते ते शेअरिंग झोनवर जास्ती होतं, की अरे माझा जर्नी असा आहे, तुझा जर्नी असा आहे, किंवा तुझे अनुभव असे आहेत, माझे अनुभव असे आहेत. येस, पण ती जर्नीज वेगवेगळी आहेत आणि ती गप्पांची मजा वेगवेगळी. निश्चित. मजा येते गप्पा मारायला. येस. सो हे तुझा एक स्पॉट झाला, बट स्टील तुझा एक फेवरेट स्पॉट कुठला आहे जिथे यार हे कम्फर्ट आहे, यार कोझी आहे? दादर शिवाजी बाग मधला अजून एक फेवरेट स्पॉट आहे, जो जे आपण म्हणतो की खाणं, हा. जे सगळ्यांचा वीक पॉइंट असतो. तर प्रकाश हॉटेल आहे. येस. प्रकाश हॉटेल हे माझं फेवरेट आहे, आणि कधीही आजही जर मला कोणी विचारलं की दादरमध्ये आहे कुठे खायला जाऊ, तर मी प्रकाश हॉटेल सांगतो. सो मला असं वाटतं आता आपण तिकडे जाऊया, येस. आणि मी तुला तुझ्या आणि माझ्या फेवरेट अशा दोन्ही गोष्टी आपण खाऊयात तिकडे. सो लेट्स गो. लेट्स गो. सो पाऊस होता म्हणून आम्ही आता गाडीमध्ये थोडा इंटरव्ह्यू केला, देन आम्ही आता निघालोय प्रकाशकडे. जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की ती फेवरेट जागा आहे याची, करेक्ट. आणि तो लहानपणापासून होता. लाईक सकाळी उठून नाश्ता आणायला जायचं काम त्याच्याकडे होतं. सो नाही नाही, इतकं नाही ग. माझ्या घरी माझी आई खूप उत्तम बनवते ग नाश्ता आणि जेवण, असं नको म्हणू. मी सकाळी उठून छान नाश्ता आणायला जेव्हा घरी कोणी नसायचं, कारण मला फक्त मॅगी बनवता येते आयुष्यात. चहा देखील मी लॉकडाऊन मध्ये बनवायला शिकलेलो आहे. वाव. त्यामुळे जेव्हा आई घरी नसायची, किंवा जेव्हा आई आणि ताई दोघी बाहेर जायच्या, आणि जेव्हा मी आणि बाबाच असायचो, किंवा जेव्हा एकटा मी असायचो घरी, तेव्हा सकाळच्या नाश्त्यापासनं लंचपासनं आम्ही प्रकाश हा अन्नदाता असायचा माझा. आणि मला आवडतंही, आणि मराठमोळे पदार्थ मिळत असल्यामुळे तिकडे ते फेमसही आहे. सो आता आपण तिकडे जाऊया, आणि माझा फेवरेट साबुदाणा वडा खाणार आहोत आपण तिकडे. येस, नक्की. आणि त्या मेनू कार्ड मधलं मिसळ उत्तम मिळते तिकडे. आणि प्रकाश मध्ये मिळणाऱ्या मिसळीची खासियत अशी आहे की मिसळीसोबत तुला मठ्ठा मिसळ म्हटलं जातं त्याला. सो दही मिळतं, पण पाव मिळत नाही. ओ. सो ती नुसती मिसळ खायची असते, आणि ती कमाल लागते. पुरी भाजी हा माझा अजून एक फेवरेट प्रकार आहे, पण तो जेवण या कॅटेगरीत माझ्यासाठी मोडतो. ऍक्च्युली डाळिंबी उसळ प्रकाशी उत्तम असते. दुधी हलवा. पॉज घे, भूक लागायला सुरुवात झाली आहे. पॉज घे. ओके, तिकडे जाऊ नको आता. जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत बोलू नकोस. आपण एक 5 मिनिटात पोहोचूच तिकडे. येस, नक्की. बाय द वे, ऍज अ ऍक्टर तुला या इंडस्ट्रीमध्ये यायची काय इच्छा झाली? आणि आम्हाला माहितीये तू चाइल्ड आर्टिस्ट आहेस, तू लहानपणापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोयस, पण तरीही खूप प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर इच्छा नव्हती. माझ्या गुरु ज्या आहेत विद्याताई पटवर्धन, बालमोहन मधल्या त्या शिक्षिका आहेत, आणि खूप लोकांना त्यांच्याबद्दल माहिती पण असेल. सो त्या ऑलमोस्ट पहिली दुसरीपासून माझ्या मागे होत्या की अरे तू ये माझ्याकडे, अभिनय कर. आणि दुसरी तिसरी चौथी पाचवी मी सिंगिंग खूप करायचो शाळेत, किंवा मी गायचो खूप, सोलो असू देत, ग्रुप असू देत. सो मी विद्यार्थी आणि आमच्या अजून एक शिक्षिका ज्या गाण्याच्या होत्या, त्या एकत्रच बसायच्या असेंब्ली हॉलमध्ये बरेच वेळा, आणि मी त्यांच्या सोबत गाण्याच्या ग्रुपमध्ये असायचो. सो विद्यार्थी खूप मागे होत्या माझ्या. सो पहिलीपासनं 6वी-7वी पर्यंत मी त्यांना नाही म्हणत होतो की अभिनय आपल्याला काही कधी केला नव्हता, कधी तसा विचारही केला नव्हता. अभिनय करणं तर दूरचीच गोष्ट आहे. सो मग एक दिवस मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, किती वेळा नाही म्हणायचं, एकदा जाऊया. आणि तशी माझी सुरुवात झाली. सो ठरवलं तर निश्चितच नव्हतं की अभिनय करायचा आहे. पण मग पहिली सिरियल दे धमाल, जे विद्यार्थ्यांचंच प्रोडक्शन होतं, ती झाली. पहिली फिल्म झाली तेरा मेरा साथ रे, जी महेश मांजरेकरांची होती. आणि आवडायला लागलं जे आपण करतोय ते. मग ग्रॅज्युएशन पर्यंत मी सायमल्टेनियसली मराठी फिल्म्स, मराठी सिरियल्स हे करतच होतो. चल मित्रा, सिग्नल पडला, पुढे उभं राहून सिग्नल कडे लक्ष द्यायचं असतं, घर बांधून बसायचं नसतं. सगळं ऐकूच गेलं असतं जर हे त्याला, तर किती मजा आली असती. हो, तो अगदी ते मनापासून बोलतोयस. हो, पुढे उभे राहून झोपतात ग सिग्नलला, त्रास होतो खूप. तर मग मी ग्रॅज्युएशन पर्यंत, कमिंग बॅक टू अवर क्वेश्चन,
ग्रॅज्युएशन पर्यंत मी सायमल्टेनियसली काम करत होतो आणि ग्रॅज्युएशन नंतर ठरवलं की 9 ते 5 एका डेस्कवर बसून जॉब करणं तर शक्य नाही आपल्याला. कारण शाळेत कधी मी 2.5-3 तासांचा पेपर 3 तास सलग एका जागेवर बसून दिला नाही. त्याच्यात पण मी 10 वेळा उठायचो सप्लिमेंट घ्यायला आणि वर्ग शिक्षकांचं असं असायचं, सप्लिमेंट आम्ही आणून देऊ. आणि माझं असायचं, नाही नाही मी येतो. स्वनिर्भर आहे. त्यांना आता हे कुठे सांगणार की 3 तास एका जागेवर कुठे बसायचं. सो मला हे माहिती होतं की 9 to 5 इज नॉट फॉर मी. आवडही होती आणि साधारण ग्रॅज्युएशन पर्यंत हे कळलंही होतं की नुसतीच आवड नाहीये, जरा बरं जमतही आपल्याला. लोकांनीही सांगितलं होतं की अरे बरं काम करतोस तू. तर मग मग ग्रॅज्युएशन नंतर ठरवलं की फुल टाइम अभिनय क्षेत्र म्हणून निवडायचं किंवा प्रोफेशन बनवायचं. मला ऍक्च्युली पटकन आठवलं की तू 3 इडियट्स मध्ये पण काम केलंय हो, आणि तू हो. इडियट नसून सुद्धा त्या मूवी मध्ये काम केलं. येस. थँक्यू फॉर दॅट. तो एक्सपिरियन्स कसा होता आणि नंतर प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं तुला? हो. 3 इडियट्स जेव्हा रिलीज झाला तेव्हा मनोधान वाऱ्याचे नावाची एक सिरियल मी करत होतो त्याच आसपास. आणि स्टार प्रवाहाला ती सिरियल होती आणि ती खूप लोकांना अजूनही लक्षात आहे. त्यामुळे त्यावेळेला तर टेलिकास्ट सुरू असताना तर खूपच सिरियल सुरू असते तेव्हा तुलाही माहिती आहे की जास्ती हो ओळखण्याचं प्रमाण जास्ती असतं हो. असं. सो आणि मग 3 इडियट्स मध्ये लोकांनी मला बघितलं. सो मराठी ऑडियन्स असं झालं होतं की अरे आपला कुणाल इथं आहे, कारण मनोधान वाऱ्याचे मध्ये माझं नाव कुणाल होतं. आणि त्याच वेळेला एक हिंदी शोही मी करत होतो ज्याच्यात मी गुरु चं कॅरेक्टर करत होतो. सो दोन्ही शोज चालू असल्यामुळे त्याचा फायदा खूप जास्ती झाला. पण 3 इडियट्सचा अनुभव इतका कमाल होता. म्हणजे मी 3 इडियट्सचं खरं सांगायचं झालं तर ऑडिशन मी दिलंच नव्हतं. मी ऑडिशन दिलं होतं लगेराव मुन्नाभाईसाठी. ओके. आणि ते 3 इडियट्स शूट करायच्या ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आणि राजेश मापुसकर जे 3 इडियट्सचे असोसिएट आहेत होते म्हणजे त्यांच्या बरोबर मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. सो त्यांना ते ऑडिशन लक्षात होतं, कारण लगेराव मुन्नाभाईच्या वेळेला पण जे घेतलेलं ऑडिशन राजेश दादांनी बघितलं होतं. आणि रोहन मापुसकर जो आता इंडिपेंडेंट कास्टिंग डिरेक्टर आहे, जो जे खूप मोठं नाव आहे आणि जो माझा म्हणजे आय विल ऑलवेज थँक हिम की 3 इडियट्सचा पहिला फोन मला रोहननी केला होता. सो त्याचा मला फोन आला की अरे लगेराव मुन्नाभाईच्या वेळेला तू एक ऑडिशन दिलं होतं जे आहे आमच्याकडे. आणि मला खूप अप्रूप वाटलं होतं की 3 वर्षांपूर्वी दिलेलं ऑडिशन लक्षात ठेवून त्यांनी मला बोलवलंय. सो मग रोहननी मला सांगितलं की अरे राजेश दादांनी आणि तू काम केलंस. मी म्हटलं अरे हो, पण आम्ही खूप लहान होतो म्हटलं, म्हणजे त्याला 4-5 वर्ष नाही 6-7 वर्ष झाली आहेत म्हटलं. तर तो म्हणाला नाही अरे त्याला माहिती होतं की ऍज अ आर्टिस्ट कसं आहे काय आहे, आणि ऑडिशन तर आमच्याकडे होतच. सो लगेराव मुन्नाभाईच्या ऑडिशनवर 3 इडियट्सच्या वेळेला त्यांनी मला डायरेक्ट लुकटसला बोलवलं आणि ती 7 वेळा लुकटस झाली आहे माझी. आणि मग मला 3 इडियट्स मिळालाय. सो कास्टिंग प्रोसेस इतकी कमाल आहे की तू विचार करू शकतेस की ऍक्च्युली काम करताना किती मजा आली असेल किंवा किती छान अनुभव आले असतील किंवा किती गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. कारण कलाकार म्हणून काम करताना एक गोष्ट मला खूप प्रामुख्याने जाणवते की प्रत्येक दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. बरोबर. आणि देवाच्या कृपेने असे दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. मग पहिलीच फिल्म मी जी केली ती महेश सरांची होती, महेश मांजरेकरांची होती. खूप कमी लोकांना माहिती आहे की निशी सरांच्या डोंबिवली फास्ट मध्ये मी काम केलेलं आहे. संदीप दादाच्या मुलाची भूमिका डोंबिवली फास्ट मध्ये जी आहे ती मी केलेली आहे. सो निशी सरांबरोबर मला काम करायला मिळालं. 3 इडियट्सच्या वेळेला राजू सरांबरोबर काम करायला मिळालं. रिसेंटली मी पानिपत नावाची फिल्म केली जी आशुतोष गोवारीकरांनी डिरेक्ट केली होती, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. गजेंद्र अहिरांसोबत मी काम केलेलं आहे, केदार शिंदेसोबत मी काम केलेलं आहे. सो वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा फायदा मला प्रामुख्याने हा वाटतो की प्रत्येक दिग्दर्शकाची स्टाईल वेगळी असते, दिग्दर्शनाची पद्धत वेगळी असते, त्यांची आर्टिस्टना हँडल करण्याची सिस्टीम वेगळी असते. सो त्या वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्हाला शिकता येतात आणि मग ऑब्विसली त्या स्टाईलच्या अनुषंगाने येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतात. सो त्या बाबतीत मी खूप लकी आहे असं मी म्हणेन. सो ती प्रोसेस खूप या अर्थाने महत्वाची होती की राजू सरांची
दिग्दर्शनाची स्टाईल म्हण, कारण मुळात तो हम्म, माणूस बरोबर. एडिटर आहे. सो एडिटर, मग डिरेक्टर, ऍड फिल्म डिरेक्टर आणि मग फिल्म डिरेक्टर असा त्यांचा प्रवास आहे. सो पिक्चर त्यांच्या डोक्यात तयार आहे, त्यामुळे त्यांना करेक्ट माहिती असतं काय घ्यायचंय, कुठला शॉट कुठून कुठपर्यंत लागणार आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे माझ्या मते. आणि तुला आता हे कळेल, पण माझ्या मते ज्यांना फिल्म मेकिंग माहिती नाहीये त्यांना हे कळणार नाही, पण बरोबर हा अनुभव खूप देऊन जातो ग, बरोबर. खूप शिकवून जातो तुम्हाला. कसं उभं राहायचं हे सुद्धा तिकडे कळतं actually. निश्चितपणे आणि react कसं निश्चितपणे व्हायचं आणि कोणाकडे कसं बघायचं हे पण छोट्या छोट्या गोष्टी ना त्या पूर्ण हो प्रोसेस मध्ये शिकायला मिळतात. हो जसं तू म्हणालास एवढी प्रोसेस छान होती, स्टारकास्ट पण मोठी होती, ऍब्सोल्युटली. अजूनही ते ते त्यांनी दर्जा तसा ठेवलाय हो ऍक्टिंगचा हो म्हण किंवा हो एक ऑरा तसा ठेवलाय. येस. स्टारकास्ट बाबत कसं काय म्हणशील, कारण त्यांच्यासाठी तू एक लहान होतास, स्टोरी वाईज हो गेलास. निश्चितपणे. म्हणजे मी एक सीन केलाय थ्री इडियट्स मध्ये, पण मला असं वाटतं ना की एका सीनसाठी असू दे नाही तर पूर्ण फिल्मसाठी असू दे, त्यांचा आर्टिस्टकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला क्रू मेंबर म्हणूनच असतो. सो त्यांच्या लेखीत एक ग्रेडेशन नसतं की हा एका सीनसाठी आलाय का हा पूर्ण फिल्म मध्ये आपल्यासोबत काम करणार आहे. त्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत बरोबर. एकत्र. आणि अगेन जे आपण म्हणतो ना की खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. बरेच वेळा असं होतं की एका सीनसाठी आलेला आर्टिस्ट असतो, त्याच्याबरोबर टेलिव्हिजन सेटअप मध्ये मेन आर्टिस्ट फारसे इंटरॅक्ट करत नाहीत. बरोबर. ते तिकडे नाही झालं माझ्यासोबत. म्हणजे शर्मन सर, माधवन सर किंवा आमिर सरांबरोबर ऍक्च्युली सीन नव्हता, त्यामुळे ज्या दिवशी माझं शूट झालं त्या दिवशी आमिर सर नव्हते सेटवर. पण माझं ज्या दिवशी पॅकअप झालं आणि मी मुंबईला यायला परत निघालो त्या दिवशी आमिर सर हॉटेलवर आले होते. सो त्यांनी मला विचारलं की अरे आपण त्या सीन मध्ये एकत्र आहोत, कारण एक सीन असा असणार होता स्क्रिप्टिंग लेवलला की जो आमिर सरांसोबत मी करणार होतो आणि जो कॅन्सल झाला नंतर. तर आमिर सरांनी मला विचारलं की अरे नाही, तुझा आणि माझा एक सीन आहे, त्या सीन मध्ये आपण एकत्र काम करणार आहोत, सो तुझं पॅकअप कसं असू शकतं. सो हे त्यांना माहिती होतं आणि हे त्यांनी कन्सर्न नुसता नव्हताच, त्यांनी तो माझ्यासारख्या नौख्या कलाकारासमोर बोलूनही दाखवला. सो मला असं झालं की अरे ही चर्चा आमिर खान सारखा मोठा कलाकार, एक स्टार आपल्याशी करतोय जो 4 दिवसांच्या शूटिंगसाठी आलेला आहे आणि जे टेलिव्हिजन सेटअप मध्ये नाही होत किंवा मी तरी बघितलं नव्हतं. तर ते खूप मोठी गोष्ट होती की त्यांच्यासाठी आर्टिस्ट असतो, मग तू एका दिवसाच्या कामासाठी ये किंवा पूर्ण फिल्मसाठी. पण खरंच ही छान प्रोसेस होती. आणि हा प्रश्न तुला बऱ्याच जणांनी विचारला असेल आणि तू कदाचित बोलतो ना ते मांडलं पण असेल, पण आता मला खरंच असं झालं की भाई कैसा था तेरा एक्सपिरियन्स हा. भाई बहुत कमाल था मेरा एक्सपिरियन्स बताना. म्हणजे मी म्हंटल तसं की तू बघितलेलं आहेस, तुला आठवतोय एडिटेड फुटेज जर तू बघितलंस तर 2-2.5 मिनिटाचा सीन असेल अख्खा, की ते येतात त्या शाळेत, त्यांना कळतं की ही रॅन्चोची शाळा आहे, मग एका पॉइंटला ते रॅन्चोला शोधायला जातात, मी त्यांना भेटतो, मग मी त्यांना रॅन्चोच्या केबिन मध्ये घेऊन येतो, त्यांच्या एक एक गोष्टी सांगतो आणि मग शेवटी करीनाचा डायलॉग आहे की कहा है वो इडियट, आणि मग ते त्यांना भेटतात. हा एक सीन आहे. सो मला भेटण्यापासून कहा है वो इडियट पर्यंत जर तू बघितलंस तर 2-2.5 मिनिटं असेल कदाचित ते. इतक्या छोट्या रोलसाठी सुद्धा राजू सरांनी माझी 7 वेळा लुक टेस्ट घेतली होती. बरोबर. सो त्यांचं डिटेलिंग कळतं की त्यांच्यासाठी स्क्रीन प्रेझेन्स वाईज जरी ड्युरेशन वाईज जरी कमी असेल तरी तो प्रेझेन्स किती महत्वाचा आहे, कारण मिलीमीटर ऑफ सेंटीमीटर बन गया है. हा रेफरन्स पूर्ण फिल्मचा रेफरन्स आहे. अगदी बरोबर. आणि मी तेच म्हणणार होते, कारण तो सेंटीमीटर तू नाही म्हटलंस तरी 2.5 मिनिटासाठी असू दे किंवा 1.5 मिनिटासाठी असू दे, 1 सेकंडसाठी असू दे, पण करेक्ट, कारण मिलीमीटरचं काम खूप मोठं आहे फिल्म मधलं. सो मिलीमीटर लोकांना लक्षात आहे आणि मग क्लायमॅक्स सिक्वेन्स मध्ये जेव्हा तो सेंटीमीटर बनवून येतो किंवा मोठा होऊन येतो तेव्हा मध्ये असं होतं की ऍब्सोल्युटली सरप्राइझिंग आहे, कारण ऑडियन्स तेव्हा त्याच्यासाठी रेडी नसतात. बरोबर. सो स्क्रीन प्ले आणि एडिटच्या दृष्टीने किंवा कथानकाची गरज जे आपण म्हणतो त्या दृष्टीने तो सीन आणि ते कॅरेक्टर महत्वाचा असल्या कारणामुळे त्याला इम्पॉर्टन्स दिला गेलाय तेवढा. आणि म्हणून माझ्या मते मी एवढा भावलो लोकांना किंवा मी एवढा लक्षात आहे लोकांना की स्क्रीन प्लेच्या अशा वेळेवर मी येतोय की जिथे लोकांना अजिबात अपेक्षित नाहीये. तुला गंमत आहे की त्याचे मीम्स झालेत. हो बाप रे, म्हणजे मला अजूनही माझ्या मित्रमंडळींचे येत असतात की हे बघ, म्हणजे साधे मीम्स पण आहेत, थोडेसे कमरेखालचे मीम्स पण आहेत
पण ठीक आहे, माझ्या मते ती गंमत आहे. पण खरंच ते मजेशीर आहे की आपण एक छोट्या कामासाठी आलेलो होतो, ते हो. छोटं काम इतकं मोठं होतं आणि म्हणजे ते कमाल आहे. नेटफ्लिक्स इंडियाचं जे पेज आहे त्याच्यावर त्यांनी एक थंबनेल बनवलं होतं की आय एम नॉट द मेन आर्टिस्ट इन द शो, बट आय एम नॉट द मेन आर्टिस्ट इन द मूवी, बट स्टील आय स्टील द शो. या ते माझ्या इंस्टाग्रामवर ज्या स्टोरीज आपण सेव्ह करून ठेवतो त्याच्यावर मी सेव्ह करून Highlights ठेवलेले हायलाइट्स. बघ, तुला कळलं सोशल मीडिया किती वापरतो मी. त्याला हायलाइट्स म्हणतात, हेही मला तुला आठवण करून द्यावी लागली. सो हायलाइट्स मध्ये मी ते सेव्ह करून ठेवलंय. त्या एका थंबनेल मध्ये वेगवेगळी 12 कॅरेक्टर्स आहेत ओके. की आय एम नॉट द मेन कॅरेक्टर इन द मूवी, स्टील आय स्टील द शो. ऍक्च्युली तो स्टील करतोस, ऑब्विस आहे ते. करेक्ट. त्याच्यात भारतीय मूवी 2 आहेत, हम्म. 3 इडियट्स आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा. जिंदगी ना मिलेगी दोबाराचा बॅगवतीचा फोटो आहे, जे ऍक्च्युली ह्युमन कॅरेक्टर नाहीये, आणि त्याच्यात एकमेव भारतीय कलाकार आहे जो मी आहे. ओ, ये मलाही असंच झालं होतं, ये. नाही, पण ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि नेटफ्लिक्स इंडियानी या गोष्टीची दखल घ्यावी. हे सोशल मीडियाच्या एका पोस्टसाठी का असे ना, पण त्यांना हे वाटावं किंवा त्यांनी याची दखल घ्यावी, बरोबर. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सो जर कधी माझी प्रोफाईल व्हिजिट केलीस तर प्लीज ते हायलाइट्स नक्की बघ. येस, की आपण पोहोचलो आहोत. हो हो. बाय द वे आम्ही पोहोचतो आहोत, सो राहा तिथेच. जाऊ नका, कारण Yes. गरमागरम साबुदाणा वडा जेव्हा त्याचा वास नाकात शिरतो तेव्हा खावासा वाटतो. नुसतंच खावासा वाटत नाही, खूप 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 खावासा वाटतो. त्यामुळे 1-2 मिनिटात आपण पोहोचलो आहोतच. फक्त मी पार्किंग शोधतोय, कारण जरा दादर शिवाजी पार्क मध्ये पार्किंगचा जरा घोळ असतो. तर मित्रांनो, मला 2 मिनिटं द्या, मी पण पार्किंग दादरच्या गल्ल्या, हम्म. कमाल. दादरच्या गल्ल्यांमधलं मला तो जब वी मेट मधला डायलॉग आठवला, रतलाम की सुनसान गलियों में. तसं तुझं झालंय आता. दादरच्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरतोय. खरंच दादरच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय. आपण आता आहोत शिवाजी पार्कच्या कुठेतरी एका गल्लीमध्ये. हो, आय नो, पण ठीक आहे आता. पण खरंच गप्पा मारायला मजा येते. हो, निश्चित. आणि गप्पा रंगतात. Yes. आणि या पावसाने जी साथ दिली, म्हणजे ह्याच्या एंट्रीला जी मजा आली मला. माझं असं झालं की 2 मिनिटं थांब. मी आतून मनातून इतकं आतून असं बोलत की 2 मिनिटं थांब. तो नाही थांबला. कसं आणि बाहेर पाऊल टाकलं, सटकन आणि वारा आला. नुसता बापरे. पाऊस नाही तर केवढा जोरात वारा आला तो, बापरे. मग मला 1-2 मिनिटं वाटलं होतं, भाई ह्याचा तो. भाई माहौल तो हम लेके घूमते हैं. असं झालं की ये तो औरा स्पीकर तर तुला माहितीच आहे, Yes, स्पीकर yes. कायम असतो माझ्यासोबत. स्पीकर वरून आठवलं, मी त्याला फोन केला होता की दुष्यंत उद्या येतोयस ना. ठीक आहे, ये तू, पण सोबत स्पीकर असेल ना. नंतर तो बोला हा म्हटलं तू नाही आलास तरी चालेल, स्पीकर घेऊन. येस, ऍब्सोल्युटली राईट. स्पीकर कायम असतोच माझ्यासोबत. फक्त गाडीत तो ऑन नसतो, कारण गाडीत म्युझिक सिस्टीम असतेच, पण स्पीकर. आय गेस आपण पोहोचलो आहोत. सो आम्ही आलो आहोत प्रकाश हॉटेलमध्ये फायनली, आणि ह्याच्या होळकींची सुरुवात झाली. अरे मामा, अरे दादा. या सगळ्या इकडच्या मामांनी मला एवढंच असल्यापासून बघितलेलं आहे, कारण आमच्या घरी ऑब्व्हियसली जसं माझं फेवरेट आहे तसं माझ्या वडिलांचं, आईचं, सगळ्यांचं प्रकाश हॉटेल फेवरेट आहे. त्यामुळे घरीच एखाद दिवस असं झालं की अरे आज थोडी भाजी कमी पडतीये, किंवा अरे पोळ्या सकाळी आपण जास्ती खाल्ल्या आणि संध्याकाळी आता पोळ्या करायचा कंटाळा आलाय, जे जनरली आईच्या बाबतीत व्हायचं नाही. जसं तू म्हणाला होतास की 3ऱ्या मिनिटाला आम्हाला खायला मिळतं, ते आलेलं हे आहे. 3ऱ्या मिनिटाला आलेलं आहे. मामा, आम्हाला चटणी पण लागेल ना याच्यावर पाहिजे. हो, प्रकाशची चटणी ही माझी खूप फेवरेट आहे. सो माझ्या अख्ख्या फॅमिलीला इथले सगळेच लोक ओळखतात, म्हणजे बाबा, आई, ताई, मी, सगळं. आणि लहानपणी जेव्हा पार्सल वगैरे काय आणायचं असायचं तेव्हा ते काम माझं असायचं. तिचा प्रकाश हॉटेलमध्ये पार्सल घेऊन ये, अशी घरातली जायची अनेक कामं मी करायचो. तसं हे एक काम माझ्याकडे असायचं. हे भारी आहे. अनेक कामं मी करायचो आणि हे काम आता माझं आहे. जेन्युइनली मी अजूनही करतो घरातली कामं. आणि तरी आता पण गेलं. हो, एक्झॅक्टली. आताच मला असं आईने सांगितलं होतं, जर बँकेत जा आणि ही चौकशी कर. त्यामुळे मध्येच आमचं शूटिंग चालू असताना मी मध्येच असं बँकेत 1-2 मिनिटं द्या असं म्हणून बँकेत जाऊन एक काम करून आलो. येस. आणि माझ्या मते ते प्रत्येक मराठी कुटुंबात किंवा भारतीय कुटुंबात म्हणेन मी, की तुम्ही कुठला सोशो इकॉनॉमिक क्लास आहे तुमचा, किंवा तुमच्या इकडे हिरो होंडा स्प्लेंडरवर तुमचं कुटुंब फिरतं का मर्सिडीज मध्ये तुमचं कुटुंब फिरतं,
याच्याशी ही गोष्ट बांधील नाहीये माझ्या मते. घरातली लहान मुलं ही घरातली कामं करतच असतात, बाहेरची कामं करतच असतात आणि आपण या सगळ्यांसाठी ही खूपच कॉमन गोष्ट आहे नाही का. सो कमिंग बॅक टू दॅट पॉइंट, Yes. की प्रकाशमध्ये मी यायचो त्यामुळे या सगळ्या मामा लोकांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. अगदी देधमाल पासनं, मनोधान वारसेपासनं, थ्री इडियट्स पासनं त्यांनी माझं काम बघितलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना मी नुसताच परिचयाचा नाहीये, त्यांचं घरातला आहे. म्हणजे अजूनही जेव्हा मी दादरला येतो, आता मी दादरला राहत नाही, पण जेव्हा अजूनही मी दादरला येतो आणि बरेच वेळा असं होतं की मी एकटाच आहे, मग प्रकाश हॉटेलमध्येच जेवायला येतो. सो त्यांचं असं म्हणजे त्यांना आता माहिती झालंय, मला बघितलं की झालंय, हा. पुरी सुकी भाजी, चटणी का साबुदाणा वडा? हे सो आता तेच मला विचारतात. सेम ऑर्डर केलंय, फक्त त्यात मिसळ ऍड झाली बस. येस, सो आम्ही माझे 3 आवडते जे पदार्थ आहे, पुरी सुकी भाजी, चटणी, साबुदाणा वडा आणि मिसळ, असे आज आम्ही ट्राय करणार ह्याची आहोत. चटणी सुद्धा दादर आलेली आहे. श्रावणी आज ट्राय करणार आहे. मी तर हे खूप वेळा ट्राय केलेलं आहे. तो बाया संभाळ तुझे चटणीमध्ये जातो बाहेर. चला, आणि आता जे काही कुठनं सुरुवात करणार आहे मिसळ. श्रावण? मिसळ. ओके. Yes. अच्छा, इथली मिसळ खायची पद्धत थोडी वेगळी आहे. सो Please लेट सांग. मी डू दॅट फॉर यू. येस. ही आधी आपण लिंबाची बी काढूया अरे याच्यात. बापरे, नजर. अरे हो, आणि दुसरं म्हणजे हे आपण तुला खाता यावी, कारण ही जर प्लेट तुम्ही बघत असाल तर ही खूप भरलेली आहे आणि यातनं खाता नीट येत नाही. Volcano त्यामुळे वगैरे. ही अख्खी मिसळ अशी उलटी केली जाते इथे, हो. आणि त्यामुळे तुला व्यवस्थित जो रस्सा आहे मिसळीचा तो आता तुला छान कालवता येईल आणि ह्याची मिसळ अशी ही खायची असते. सो जसं प्लीज. तू बोललेलास की Yes. याच्यासोबत पाव मिळत नाही, त्याची हो. स्पेशालिटी आहे. करेक्ट. सो आय वॉन्ट टू ट्राय इट नाव. प्लीज ट्राय इट आणि मला सांग. तोपर्यंत आपण लिंबू पिळायचं राहिलं. प्लीज, तुला आवडत असेल तर लिंबू पिळ. मस्त होतं, नाईस. म्हणजे हेल्दी. हो हो हो. म्हणजे नॉर्मल जर तू कुठली मिसळ घेतली, कुठेही मिसळ घेतलीस तर जनरली तरी म्हण हो किंवा हो हो हो. रस्सा म्हण जास्ती असतो आणि फरसाण खूप जास्त. जास्ती असतं. मला हे मिसळ म्हण किंवा मी म्हणेन- कडधान्य म्हण. जर तुम्ही ही मिसळ ट्राय केली तर ह्याच्यात आपलेपणा, घरचं. कडधान्य, बटाटा आणि वरती पोहे असं असतं आणि रस्सा कमी असतो आणि जसं मी म्हटलं तसं पाव मिळत नाही. सो हेल्दी नोटवर ही मिसळ जाते. येस सो नक्की ट्राय करा. येस. सो यांनी पुरी भाजीला स्टार्ट केलेला आहे, त्याचा हो. तुला श्रावणी का सुरू केलंस तू, असा जो काही लोक केला. ओके, थँक्यू. ओके. सो मला आता कळतंय हा इतका इथे येतो ना की सगळे मला त्यांचा लहान मुलगाच झालाय मी सगळ्यांचा. म्हंटल ना, इकडच्या Yes. सगळ्या मामांसाठी मी त्यांचाच मुलगा आहे. हम्म. कारण त्यांनी लिटरली 4थी 5वी पासून मला बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तर नवीन नाहीयेस. नाहीच आहे ऑफकोर्स. पण आता मी तुला थोडस याच्यात मीठ घालतोय कारण कदाचित तुला कमी लागेल. सो प्लीज, आय वॉन्ट यू टू ट्राय दिस पुरी अँड दिस भाजी अलॉंग विथ दिस चटणी. येस. तोपर्यंत मी मिसळ खा. थोडीशी मिसळ ढापणार आहे तुझ्यात. अरे ऑब्विसली तूच सजेस्ट केलेली की मिसळ छान लागते. वा वा वा. नेमकं आज थोडस मीठ कमी आहे भाजीमध्ये, त्यामुळे पण आता लागत नाहीये. हा आता नाही लागत आहे कारण आपण वरनं काढलंय. वा वा वा. सो मला आता साबुदाणा वडा पण ट्राय करायचा आहे. येस प्लीज. काय आहे टेस्ट. साबुदाणा वड्याबरोबर स्पेसिफिकली चटणी तो बुडवून खायचा, उडवूनच खाते, नको टेन्शन घेऊस. तरच त्याच्या खाण्याची गंमत आहे. एक मिनिट, तुला कळलेलं नाहीये. तू काय केलंस बघा, बुडवून म्हणजे बुडवूनच. ठीक आहे, हिने काय केलं, हिने अशी चटणी घेतली. याला बुडवणं म्हणत नाही, त्याला चटणी दाखवणं असं म्हणतात. याला बुडवणं म्हणतात. तरी चटणी छान आहे आणि ज्या प्रकारे एक्स्ट्रा वाटी चटणीची घेतली आहे ते का घेतली मला ते कळालं. आता जसं मी सांगितलं तसं खाऊन बघ. येस. बघा. आणि मग मला सांग. याचा खमंगपणा वेगळा आहे की नाही. हो हो पटलं हो मला. लहानपणापासून खातोय माहिती आहे. ओके. सो आपण ज्या प्रकारे बोललो होतो की रॅपिड फायर,
जे अच्छा आपण ते आता करणार आहेस का हो. तू? ओके ठीक आहे. कारण ते आपल्या पावसामुळे राहिलं. हो खरं तर आय नो. मग करूया. पण मला ती एंट्री तुझी आवडली. काय काय वारा आलाय तिकडे एंट्रीला. मला खरंच भीती वाटली होती की छत्री उलटी होणार आहे तिकडे. ती झाली. हो ना. अरे देवा. तू हसलाच माझ्यावरती. अरे देवा म्हणतोय आता. ओके, मला सांग की तुला मोटिवेट कोण जास्त करतो मोटिवेट. किंवा मोटिवेशन तुझ्या प्रकारे काय आहे? बेसिक मोटिवेशन हा स्वतःला मिळणारा आनंद हे माझं बेसिक मोटिवेशन आहे. मग ते काम करताना असू देत किंवा कोणासोबत वागताना असू देत, बोलताना असू देत, काहीही करताना बेसिक लाईफ मोटिवेशन जर तू बद्दल बोलत असेल तर तो आनंद आहे. मला स्वतःला मिळणारा आनंद, मला स्वतःला मिळणारी शांतता हे माझं बेसिक मोटिवेशन आहे असं मी. आता मला तुझा आवडता प्रश्न विचारायचा आहे. ओके. तू ट्रेन पर्सन आहेस की तू एरोप्लेन म्हणजे फ्लाईट पर्सन आहेस? फ्लाईट किंवा ट्रेन? हा, निश्चित ट्रेन. तो किस्सा इतका कमाल आहे. ओके थांब. मी तुला 2 किस्से सांगितले होते. त्यातला एक असा होता की तू म्हणालस की मला महिनाभर फ्लाईट दाखवू नका किंवा हो जो नुकताच घडलेला आहे माझ्याबद्दल. हो ऍब्सोल्युटली माझ्या बाबतीत असं झालंच होतं की मी आता रिसेंटली जमनापार नावाची एक वेबसिरीज केली अमेझॉन प्राईमला. जमनापारचा सीझन 2 केला मी आणि तेव्हा मी दिल्ली मुंबई अप अँड डाऊन करत होतो. आणि बाई दिल्ली मुंबई अप अँड डाऊन करताना तेव्हा नेमकं ऑपरेशन सिंदूर सुरू होतं आणि दिल्लीत थोडंसं टेन्शनवाल्या गोष्टी होत्या. त्यामुळे घरच्यांचं सगळं असं झालं होतं की बाबा तू काळजी घे. तू आता आम्ही साबुदाणा वडा अर्धा करणार आहे त्यामुळे पुरी भाजी ही आम्ही दादाला येतोय. दादाला देतो असं झालं होतं. आणि त्या 1 ते 9 तारखेमध्ये माझं दिल्लीचं शेड्यूल होतं आणि इथे लक्ष्मी निवास पण सुरू होतं. सो मी जाऊन येऊन होतो. सो 1 आणि 2 तारीख माझी दिल्लीत शूट होतं. सो 30 तारखेला मी फ्लाईट घेतली. मी दिल्लीला पोहोचलो. 1 तारखेला मी शूट केलं. 2 तारखेला दिल्लीत खूप प्रचंड पाऊस झाला त्यामुळे आमचं शूटिंग रद्द झालं. 3 तारखेला मी परत आलो. 2 तारखेला मी नुसताच हॉटेलमध्ये होतो. मग त्यांनी 6 तारीख माझी मागून घेतली कारण 2 तारखेचं झालेलं शूटिंग त्यांना करायचं होतं. मग मी 5 तारखेला आलो. 6 तारखेला गेलो. 6 तारखेला शूट केलं. 5 तारखेला गेलो. 6 तारखेला शूट केलं. 7ला परत आलो. अर्धा दिवस शूट लक्ष्मी निवासचं केलं. 8 तारखेला मी परत गेलो. 9 तारखेला मी शूटिंग केलं आणि मी 10 तारखेला आलो. सो आता मला असं झालंय पुढचे ऍटलिस्ट 1.5 वर्ष मला एअरपोर्ट दाखवू नका. खूप प्रवास झालाय. ओके, सो हा ऍक्च्युली फनी होता. हो. अशी मी जेव्हा ऐकलं पहिल्यांदा आम्ही भेटल्या असं काय चाललंय काय झालं वगैरे असं सुरू होतं आमचं डिस्कशन. त्यात त्यांनी मला अख्खा प्रवास त्याला सांगितला आणि तो इतका फनी प्रकारे सांगितला. त्यांनी खूप छान sophisticated प्रकारे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल आता, बट मला खूप फनी ऐकवलं आणि ते त्याच्या स्टाईल मध्ये ऐकवला होता. सो मनी और हॅपीनेस? हॅपीनेस. ओके, लव्ह और फ्रेंडशिप? बोथ. वर्क और प्ले? वर्क और प्ले. मी टाइम? बोथ. ओके, मॉर्निंग पर्सन और इव्हिनिंग पर्सन? इव्हनिंग पर्सन. ओके, तुला खायला सॉल्टी आवडतं, स्पायसी और स्वीट? स्वीट. ओके, तुला स्ट्रीमिंग करायला आवडतं? स्ट्रीमिंग मीन्स वेब शोज वगैरे स्ट्रीम करतो ना आपण ते, की रीडिंग करायला आवडतं? दोन्ही आवडतं कारण मी दोन्ही करतो. सो फक्त माझं रिडिंगच्या बाबतीत असं होतं की जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतो तेव्हा मी ऍक्च्युली दुसरं काहीच करत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आईचं असं झालेलं आहे की अरे सहल जेवायची वेळ झाली आहे किंवा बायकोचं असं झालंय की सहल मी आली आता घरी आता ठेवते पुस्तक. सो दोन्ही आवडतं पण त्यातल्या त्यात जर कल जर विचारशील तर वाचनाकडे जास्त. ओके, वा, आवडलं. सो आता हे नॉर्मल प्रश्न आहे की मला सांग तुझं जे कॉलेज झालं होतं त्यात मेजर काय होतं तुझा, लाईक स्ट्रीम काय होती तुझी? बीकॉम. हो, बीकॉम पर्सन करतो ऍक्टिंग. बीकॉम पर्सन करतो ऍक्टिंग. येस. सो तू एखादी फनी गोष्ट केलीयस जी तुला फनी माहिती नाही की झालीये पण झालीये? बऱ्याच. त्यातलं एखादी मला ऐकव. मी एखादी गोष्ट अशी केली आहे की जी
जसं मगाशी मी तुला खूप जेन्युअनली तो किस्सा सांगत होतो माझा दिल्ली आणि मुंबई अप अँड डाऊनचा, आणि मी खरंच खूप जेन्युअनली इरिटेट झालो होतो. कारण विमान प्रवासाचं कसं असतं, मुंबई दिल्ली विमान प्रवास आपण बघितला तर असतो दीडच तसा, पण त्याच्या आधी 2.5 तास तुम्हाला एअरपोर्टवर जावं लागतं. ट्रॅफिक कन्सिडर केला तर घरनं तुम्हाला त्याच्या आधी 1-1.25 तास निघावं लागतं. सो विमान प्रवासापेक्षा ही आधीची तयारी आणि ह्याच्यातच वेळ जास्ती जातो. सो हे मी खूप जेन्युअनली नॅरेट करत होतो, पण तुला ते खूप हसत होतीस तू आणि खूप फनी होतं. सो हेच लेटेस्ट फनी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी खरंच ओके, मी सांगतो तुम्हाला. मी असं काय चाललंय सध्या खूप विमान प्रवास चालू आहे. मी मुंबई आणि दिल्ली अप अँड डाऊन करतोय आणि त्याच्यासाठी आधी 3-3 तास ट्रॅव्हल करतोय. सो प्लीज पुढचे 3 वर्ष मला विमान प्रवास दाखवू नकोस. आणि ते मी खूप अगतिकतेने बोललो होतो आणि ती हसत होती समोर. सो हीच फनी गोष्ट आहे माझ्यामध्ये. ओके, तू एखादी स्टोरी क्रिएट केली आहेस आणि ती तुला खूप आवडली आहे. स्टोरी क्रिएट केली आहे, फार कमी लोकांना माहिती आहे मी लिहितो. आणि मी जनरली ते पब्लिक करत नाही किंवा मी ते सोशल मीडियावर टाकत नाही. माझे खूप जे जवळचे मित्र आहेत त्यांना मी ते वाचून दाखवतो. आणि मी जेव्हा लिहितो तेव्हा ते कविता फॉर्म मध्ये लिहितो किंवा मुक्तछंद फॉर्म मध्ये मी ते लिहितो. आणि मोस्टली मी जेव्हा लिहितो तेव्हा मी ते हिंदीत लिहितो, ते मी मराठीत नाही लिहित. हिंदी आणि थोडेसे काही उर्दूचे शब्द. माझं उर्दू काही फार चांगलं नाहीये, पण थोडेसे उर्दूतले शब्द असं ते त्या झोनचं असतं. सो तुझा प्रश्न होता की काय क्रिएट केलंयस किंवा काय लिहिलंय. सो मी एक 3 महिन्यापूर्वी एक रॅप लिहिलेलं आहे. सो सध्या that is the best thing which I have created in the recent times is what I feel. हो, तुला आठवत असेल आणि मी सांगू शकेन की तू बोलू शकतोस का. हो, मला आठवतंय पण ते माझ्या मोबाईल मध्ये लिहिलेलं आहे. हम्म. इथं नको, आपण त्याच्यासाठी परत एक वेगळ्या सेपरेट सेगमेंट करूया. छान अवॉइड केलं. हो, कारण मी म्हटलं तसं की सगळ्यांनाही माहिती नाहीये. आणि फर्स्ट टाइम जेव्हा करशील तेव्हा छान करशील. करेक्ट. तुझं निकनेम आहे का घरी आणि ते काय आहे? निकनेम आई मला दुत्ता म्हणून हाक मारायची लहानपणी. काय? दुत्ता. पण मित्रमंडळींमध्ये किंवा आपल्या लोकांमध्ये दुष म्हणतात. सो निकनेम असं नाहीये, शॉर्ट फॉर्म आहे नावाचं. ओके, सो तुझ्या मी टाइम मध्ये तुला फार म्हणजे तू रेग्युलर बेसिसवर काय करतेस? ड्रायव्हिंग. ओके, मी लॉंग राईडला जातो किंवा शक्यतो माझा मी टाइम मी रात्री शोधतो की डिनर झालंय आणि आयदर एकट्याने किंवा फॅमिली बरोबर फिरायला जातो. ओके. मुंबईत असू दे, कधी कधी लोणावळा असू दे, कधी कधी अलिबाग असू दे. म्हणजे साईड सांगतोय मी, लोणावळा साईड किंवा अलिबाग साईड किंवा दिल्ली हायवेला मी लॉंग ड्राईव्हला फिरायला जातो. तो माझा फेवरेट टाइमपास आहे. गाणी ऐकतो मी, स्पीकर चालूच असतो, तुला माहिती आहे. तो टाइमपास आहे. मित्रमंडळींची गप्पा मारणं हा एक आवडीचा विषय आहे. मस्त, आवडलं. येस, म्हणजे कारण मला ते कळालं ड्रायव्हिंग आहे, कारण हा 2 मिनिटं शांत नाही बसू शकत. अजिबातच. चल श्रावण एक राऊंड मारून येऊया. हो, निश्चित, लगेच. असं झालेलं त्याचं. हो, म्हणजे आताच भेटलोय आपण. नाही काय करायचं, राऊंड मारूया. आणि मग आम्ही जे सुरू झालो आणि शिवाजी पार्कचे 4 चक्कर अशी आपण मारली. शिवाजी पार्कची एकच राऊंड मारली तर आपण दादर, माहीम, माटुंगा, प्रभादेवी असं फिरलोय सगळं. हो, अगदी बरोबर. सो अजून एक, तुला एक कोल्ड कॉफी आवडते की चहा आवडतो? अरे बापरे, दोन्ही फारच इक्विव्हॅलंट प्रेम आहे. पण त्यातल्या त्यात जर झुकतं माप असेल तर चहाला असेल. झुकतं माप ते कळलं मला. हो. आणि तुला एखादी ऍडवाइस अशी मिळाली आहे की तुझ्या आजही लक्षात आहे? सेटवरती काम करायला, ऍक्टर म्हणून काम करायला लागल्यावर शिकवली गेलेली पहिली गोष्ट जी विद्यार्थ्यांनी सांगितली होती, माझ्या ज्या गुरु आहेत. आम्ही लहान होतो सगळे, 6वी 7वी 8वीतले पोरं असं सगळे. आणि माझी पहिलाच प्रसंग होता शूटिंग करायचा. यजमानचा पायलट एपिसोड आम्ही शूट केला पाहिजे. आणि हीच सेम गोष्ट फक्त विद्यार्थ्यांनी नाही केली, ही
महेश सरांनी पण केली होती, महेश मांजरेकरांनी. दोन्ही ठिकाणी हे घडलं होतं, त्यामुळे हे मला आठवतंय. विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सेटवरती सगळे मोठे आहेत ना, मग सगळ्यांना दादा म्हणून हाक मारायचे, कारण तुम्ही लहान. सो स्पॉट दादा, लाईट दादा, साऊंड दादा, जसं की दादा आणि दिग्दर्शक सर असतील किंवा तोही दादा असू शकतो. आणि तेरा मेरा साथ रे नावाची फिल्म मी महेश मांजरेकरांसोबत केली, तेव्हा महेश सरला मी दादाच म्हणायचो, महेश सर नाही म्हणायचो. सो असंच रॅन्डमली स्पॉट दादा हाक मारत होतो आणि स्पॉट दादांचं लक्ष नव्हतं. सो रागाच्या वर स्पॉट अशी म्हणून जोरात हाक मारली, तर महेशजी असं फक्त बोलतो, मोठा आहे ना तुझ्यापेक्षा, दादा म्हणायचं आणि वाट बघायची. सो ही गोष्ट आयुष्यात कधी विसरणार नाही की माझ्यामध्ये मुळात त्या रागामध्ये महेशजींच्या त्या नजरेमध्ये हे होतं की माणसाला माणूस म्हणून ट्रीट कर, तो काय काम करतो याच्यावरती त्याला जज करायला जाऊ नको. सो ती दगडावर कोरल्या गेलेल्या रेषेसारखी ती गोष्ट कोरली गेली आणि अजूनही जी सजत नाही की कोणालाही स्पॉट म्हणून हाक मारावी किंवा कोणीही असेल डिपार्टमेंट डेझिग्नेशन हाक मारावी, दादा हे अपसूक लागलंच. सो ही कोरली गेलेली गोष्ट. वाव, मला तुझ्याशी गप्पा म्हणून छान वाटलं. मला शेवटचा प्रश्न तुला हा आहे, खूप तुला आवडेल, की तुला फिरायला जायला आवडतं हे मला कळालंच आहे, करेक्ट. पण तू का जातोस आणि तू स्वतःसाठी वेळ कसा देतोस? आणि जर तुला स्वतःला काय सांगायचं असेल की दुष्यंत हे कर किंवा हे राहिलंय आणि थँक्यू, ओके, तर काय बोलशील? आपले 4 प्रश्न विचारलेस तू एक प्रश्न म्हणून. मी फिरायला जायला का आवडतं, कारण मला असं वाटतं वेगवेगळ्या जागा बघणं, इकडची माणसं, संस्कृती, पेहराव, खाणं, हे सगळं अनुभवता येतं तुम्हाला. आणि जर तुम्ही जेन्युअनली ओपनली एखादी गोष्ट जर अनुभवू शकत असाल तर ती करायला पाहिजे. आणि कलाकार म्हणून त्याची मदतही होते. अशा दोन्ही गोष्टी, मुळात आवड म्हणून हे करायला आवडतं आणि कलाकार म्हणून मदतही होते, म्हणून मी फिरायला जातो. हा पहिला प्रश्न. तुझा दुसरा प्रश्न होता तू स्वतःसाठी काय सांगशील, तुला काय ऍडवाइस द्यायचे स्वतःला. आणि थँक्यू कसा बोलशील? स्वतःला जर ऍडवाइस द्यायचं असेल तर मला असं वाटतं थोडा पेशन्स लेवल अजून वाढणं गरजेचं आहे माझ्या सगळ्याच बाबतीत. आणि थँक्यू मी मला स्वतःला कधीच नाही म्हणणार. मी देवाचे आभार मानेन की आज जिथं काही आहे, ज्या पद्धतीत आहे, ज्या प्रकारे आहे. आणि फॅमिली, फ्रेंड्स आणि माझे मित्र म्हणजे इंडस्ट्रीतले, फक्त शाळेतले जुने घट्ट मित्र नाही, इंडस्ट्रीतलेही मित्र माझे, त्या सगळ्यांना थँक्यू आहे. कारण जशी कुटुंब हे आपलं घरचं असतं तसं ही पण माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि इट इज फन टू बी विथ दॅम. आणि ती मजा आहे आयुष्यातली, म्हणजे तुमची प्रगती किंवा तुमचं ठेचकाळणं आणि तुम्हाला शिकवायला हे हा जर्नी बघायला जर कोणी नसेल तर मला असं वाटतं एकट्याने तो जर्नी करणं खूप बोरिंग होईल. सो ही माणसं आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. सो आय एम थँकफुल फॉर दॅट. आणि देवाचे आभार आहेत की आता जो काही आहे, जसा काही आहे, छान आहे. Yes. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. आणि अख्खा जो रॅन्डम झालाय ब्लॉगच म्हणेन मी, छान हो, झालाय. ऍब्सोल्युटली. म्हणजे असं म्हणतात की ऍक्शन पण झालंय, फन पण झालंय, सगळंच झालंय. मौसम भी है, दस्तूर भी है, असं सगळं झालेलं आहे आपल्याला. फूड पण आहे. फूड पण आहे. येस. Yes. तर थँक्यू, तुला स्पेशल थँक्यू की हा वेळ तुम्ही काढलात. आणि दर्शकांना थँक्यू. आय होप तुम्हाला मजा येईल आणि परत भेटूच आपण. येस येस. थँक्यू.